जंतर मंतरवरती आंदोलनं झाली, युवकांवरती लाठीमार झाला, मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारने घेतला नाही. धर्मेंद्र प्रधान सरकारसाठी म्हणजेच मोदी सरकारसाठी एवढे महत्वाचे का आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघूया. धर्मेंद्र प्रधान यांचं राजकीय नेटवर्क थेट अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघ परिवाराशी जोडलं गेलंय. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर त्यांची मजबूत पकड आहे. दुसरं म्हणजे भाजपचे ते विश्वासू निवडणूक रणनीतिकार आणि संकटमोचक मानले जातात. अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये त्यांनी पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे 2024 मध्ये ओडिशात 24 वर्षांची नवीन पटनाईक यांची सत्ता उलथवून भाजपला सत्तेत आणण्यातही धर्मेंद्र प्रधान यांची महत्वाची भूमिका होती. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पेट्रोलियम मंत्री असताना उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीसाठीही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आणि सध्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी यांच्यावर आहे. म्हणूनच नीट वादळातही भाजप धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी ठाम आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. ते पक्षासाठी चांगलं काम करत असतील तरी नीट पेपर फुटीनंतर 20 ते 21 विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलंय आणि त्याची जबाबदारी कुणीतरी घेणं गरजेची आहे.